बघायला ना आईची. सो असं मी रोज जसं वेळ मिळेल तसं बाबू झोपला असेल तर त्याला घरी ठेवून किंवा झोपला नसेल तर त्याला सोबत घेऊन प्रॅक्टिसला जायचे. आणि आज रिया पण आहे माझ्यासोबत. हॅलो. सो तुम्हाला फायनल रिझल्ट आमचा फायनल मंगळागौरचा डान्स कसा होतोय ते पाहायला मिळेल. पण त्याच्या मागची मेहनत सुद्धा म्हटलं तुम्हाला दाखवूयात, म्हणून हे मोमेंट्स मी कॅप्चर करते. सो रात्रीचे वाजले आहेत 10:30. सगळं काम वगैरे आवरून जेवण खाऊन आम्ही सगळ्या मैत्रिणी प्रॅक्टिस करायला जमतो. सगळ्यांना घ्यायचं आता मी डान्स करणार तेव्हा. आणि आज आहे डे 3. मी आत्ता चालले प्रॅक्टिसला. 10:30 झालेत. कामावरून सगळी निघाले. बाळ झोपलंय पण तरीही त्याला घेऊन जाते, कारण का तो मध्ये सुटला तर माझी पुन्हा या विंगमधून त्या विंगमध्ये धावपळ होणार. म्हणून म्हटलं चला बाळ देखील आईला पाहिजे डान्स करताना कशी करते. मंगळागौर हे हिंदू धर्मातील एक व्रत आहे. ते श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित महिलेने लग्नानंतर पहिली 5 वर्षे करावयाचं असते. यासाठी अशाच इतर नवविवाहितांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करण्यात येते व त्यानंतर रात्री जागरण करण्यात येते. मंगळागौरीच्या जागरणामध्ये विविध खेळ खेळण्याचा प्रकार आहे. खेळांमध्ये परंपरागत चालत आलेली गाणीही म्हणण्यात येतात. लाट्याबाई लाट्या, सारंगी लाट्या, अटुडं केलं गटुडं केलं आदी गाणी म्हणण्याची पद्धत आहे. नवारी लुगडे नसून व नाकात नथ घालून पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येते. वटवागुळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंकी, गाठोडे, लाट्याबाई लाटा, घोडाहाट, करवंटी झिम्मा, टिपऱ्या, गोफ, सासूसून भांडणं, अडवळ घूम, पडवळ घूम, सवतीचं भांडण, दिंडी, घोडा इत्यादी असे साधारण 110 प्रकारचे खेळ या मंगळागौरमध्ये खेळले जातात. यात सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या तर 6 प्रकारचे आगोटे पागोटे करण्याची पद्धत आहे. या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. हा खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळत असे. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात. मंगळागौर हे व्रत कष्टाचे, दमणुकीचे नसून चापल्य, चैतन्य आणि सामूहिक जीवनाचा आनंद देणारे आहे. आजकाल आपण कॉस्मोपॉलिटन सोसायटीत राहत असल्यामुळे आपल्याला प्रत्येक जाती धर्माचे सण उत्सव आनंदाने साजरा करण्याचा आनंद घेता येतो. परंतु आमच्याच एका मैत्रिणीचं असं म्हणणं होतं की गणपती उत्सव आहे आणि सगळ्यांना आपली मंगळागौर नक्की काय असते, ती कशी खेळली जाते आणि त्यातल्या गमती जमती त्यांनाही कळाव्यात, म्हणून आपण एक मंगळागौरचा कार्यक्रम गणपतीच्या 5 दिवसांपैकी एका दिवशी आयोजित करूयात. सो आमची एक मैत्रीण जान्हवी पोटे हिने हॉल बुकिंग करण्यापासून गणपतीच्या वेगवेगळ्या गेम्स आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून मंगळागौरसाठी 1 दिवस शेड्यूल करण्यापर्यंत खूप मेहनत घेतली. मग त्यानंतर आपल्याच मैत्रिणीने एवढी मेहनत घेतल्यानंतर आपण देखील थोडीफार मेहनत घेऊन मंगळागौर साजरी करूयात असं ठरवलं. मग काय, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून, ऑफिसच्या कामामधून, घरकामातून, मुलाबाळातून, नवऱ्याच्या कामातून प्रत्येकीने ठरवलं की थोडा वेळ मी माझ्या मंगळागौरसाठी देणार आणि मग रोज रात्री 10 वाजता प्रॅक्टिससाठी आम्ही भेटायचो. सुरुवातीला थोडे कष्ट आले, कारण प्रत्येकीलाच डान्स जमत नव्हता किंवा काही लोकांना स्लो जमत होता, काही लोकांना अगदीच फास्ट जमत होता. म्हणजे सगळ्यांची एका धाग्यात गुंफण करणं खूप मोठा टास्क होता. पण तरीही प्रत्येकीने जिद्दीने आणि आवडीने हा टास्क कंप्लीट केला. सो तुम्ही हा व्लॉग कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला देखील कळेल की कोणी किती मेहनत घेतली आणि आमची मंगळागौर कशी साजरी झाली. सो फायनली आज आहे प्रॅक्टिसचा लास्टचा दिवस आणि मी चालले आहे प्रॅक्टिसला. लास्टचा दिवस अशामुळे कारण की ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरी गणपती येतात. आमच्या ग्रुपमधल्या 2 जणींच्या घरी गणपती आहेत. सो ते आज गणपती आणायला गेले आहेत, कारण उद्या आहे फर्स्ट डे ऑफ गणपती. त्याच्यामुळे सगळ्यांना आज प्रॅक्टिस लिहायला जमणार नव्हतं. म्हणजे जेवढ्यांनी आहे तेवढे फटाफट या. बाबूला घरी झोपवलं आहे, रात्रीचे 11 वाजलेत आणि रिया माझ्यासोबत आहे. सो आम्ही चाललो आहे आता फायनल प्रॅक्टिसला.
बघूया कसा होतोय बेन दिवशी डान्स. स्टे ट्यून. कार्यक्रमाच्या दिवशी प्रत्येकीला आपल्या जागेची जजमेंट घ्यावी म्हणून आम्ही एक दिवस आधी हॉलमध्ये प्रॅक्टिस केली आणि अशा प्रकारे आम्ही आमच्या मंगळागौरची प्रॅक्टिस केली. सो स्टे ट्यून फॉर द मेन डे. हॅलो. अशा प्रकारे तयारी माझी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहेत मंगळागौरला. मम्मी पण रेडी झाले, बाबू पण रेडी झाले. Bye.
काय झालं थांबायला नाही काय
झुंझुन दुनियात रंगोळी अंगार गुलाल भांगार उभ्या हे बेकार मला पुस्तक म्हटला मी बसले दाटीत कशी जाऊन पान सुपारी वाटी शाजीराव बसले दाटीत कशी जाऊन पान सुपारी वाटी ना सलमान चाहिए ना आमिर ना सलमान चाहिए ना आमिर ना कोई और स्वप्नीलचं नाव घेऊन खेळणे मी आई दिशा क्लब हाऊसमध्ये मंगळागौर मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी जितेंद्ररावांची सखी आहे बाभरी काळी माती हिरवे रान हृदयात माझ्या विजयरावाचे स्थान मंगळागौरीला पूजल्या आहे 16 पत्नी जितेंद्ररावांची मी आहे कुशल गृहमंत्री तू ग दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे कृपा करी अंबे कृपा करी. सो फायनली तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आमची मंगळागौर कशी वाटली हे मला सांगायला अजिबात विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आम्ही मंगळागौर कशी केली. टिल देन नेक्स्ट ब्लॉगसाठी बाय. सो आज माझी मंगळागौर खूप छान पद्धतीने पार पडली, त्यामुळे मी दिली माझ्या घरच्यांना पार्टी.